रागिनी हे अनिकाचं दार वाजवत असते, पण अनिका काही दार उघडत नाही. मग रागिनी आणि कामिनी कसं तरी करून दार उघडतात. तर ते बघतात अनिका खूप रडत असते. रागिनी विचारते, अनिका तू का रडून राहिली? अनिका म्हणते, तुला माहीत आहे मी का रडून राहिली. माझी लाईफ बर्बाद झाली. माझं एंगेजमेंट तुटलं. अनिका हे सतत आठवण करत असते की त्या दिवशी साखरपुडा कसा तुटला. अनिका म्हणते, हे सगळं त्या कमळीमुळे झालं, त्या गावछापमुळे झालं. तिने माझं एंगेजमेंट तोडलं. मी आता तिला मारून टाकणार. रागिनी म्हणते, शांत हो बेटा. अनिका सतत रडत असते आणि तिच्या डोळ्याखाली काळं झालेलं असते. कामिनी अनिकाला म्हणते, तुझं लग्न ऋषीसोबतच होणार आहे. तू त्याचं टेन्शन नको घेऊ. तुझं लग्न मी ऋषीसोबतच करून देईल. अनिका म्हणते, ग्रॅनी आजी मी तुझ्यावर का विश्वास ठेवू? तुझा प्लॅन फ्लॉप झाला. मला वाटते हे कमळीमुळे नाही झालं, हे तुझ्यामुळे झालं सगळं ग्रॅनी आजी. तुला खूप विश्वास होता ना तुझ्या प्लॅनवर. आता काय झालं? तुला किती बोलले ते सगळे तेव्हा दिवशी आणि तू फक्त गप्प होती. अनिका कामिनीला पकडते जोरात आणि हलवते. तू फ्लॉप केला प्लॅन. नयनतारा आता कधीच ऋषीसोबत माझं लग्न नाही लावीन. उलटं ते आता रिव्हेंज घेईन. अनिका रागिनीला म्हणते, या ग्रॅनी आजीलाच काढून टाक घराच्या बाहेर. कामिनी मग हात उचलते अनिकावर, पण थांबते. इकडे आपण बघतो कमळी छत्रपतींच्या मंदिरात असते ऋषीसोबत. कमळी ऋषीला म्हणते, महाराजकीनी एक माणसातला देवच आहे. पिढ्या दर पिढ्या आपण त्यांचा इतिहास वाचत आलो. कमळी ऋषीला म्हणते, या देवळात आणि दुसऱ्या देवळात काय फरक आहे? पुराणातला देव आपण बघितलेला नसते. पण समजा मला कोणी विचारलं, तू देव बघितला का? मी म्हणीन, हो मी बघितला. भारतभूमीवर आणि महाराष्ट्रात देव जन्मला होता. माणसातला देव महाराज. मी आईबाबांना हेच मागितलं होतं की माझे स्वप्न पूर्ण करा. आणि ऋषी सर, तुम्ही हे गिफ्ट देऊन माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण केलं. मग निंगी येते आणि म्हणते, कमळी मी तुला एक भारी गोष्ट दाखवते, चल माझ्यासोबत. इकडे कामिनी म्हणते, अनिका मी तुझा राग समजू शकते. त्या दिवशी या कामिनीच्या तोंडावर 4 बोटं उमटले. त्या अन्नपूर्णा आजीवर मला किती राग आला असेल याचा विचार कर. माझी इज्जत घेतली तेव्हा माझ्या डोक्यात विचार होता की असं घ्या आणि त्या अन्नपूर्णाला संपून टाका. पण नाही, मी शांत राहिली. मी अजून हार नाही मानलेली आहे. आज अन्नपूर्णा मोठ्या नातीचा वाढदिवस साजरा करत आहे. तिला माहीत नाही हे कामिनी कोण आहे. हे 4 बोटं उमटले आहेत ना, हे ते लक्षात ठेवील. कामिनीचा डाव म्हणजे वर्माला घाव. आता कमळी बंड्या, ऋषी, तारिणी, निंगीला थँक्यू म्हणत असते. हे सगळं तुम्ही केलं ते खूप चांगलं होतं. ऋषी म्हणतो, कमळी आपण आता सगळे जेवायला जाऊ. कमळी म्हणते, नाही मला काहीतरी आठवण आलं. मग कमळीला आठवण येते बंड्या, निंगी, कमळी हे रात्री साखरपुडा तोडून जेव्हा घरी येत असतात तेव्हा ॲटोत त्यांना एक ओळखीचे सर दिसतात. तेव्हा कमळी म्हणते, तुमच्याकडे माझ्यासाठी काही काम आहे का? ते म्हणतात, नाही नाही मी तुम्हा दोघींना काम नाही देणार. तुम्ही खूप उचापती आहात. कमळी म्हणते, आम्ही मुंबईत तेव्हा नवीन होतो तर तेव्हा काही कळायचं नाही. पण आता अशी चूक नाही होणार. मोठ्या शहरात खूप पैसे लागतात. म्हणून आम्हाला पैशाची गरज आहे. आम्हाला फक्त काम द्या. ते सर म्हणतात, ठीक आहे मी तुम्हाला मारुती मंदिरजवळ घ्यायला येईल. कमळी म्हणते, पण किती पैसे भेटतील? ते सर सांगतात, तिकडे एक खूप मोठी पार्टी आहे आणि तुम्ही व्यवस्थित काम केलं तर सगळ्यांना 5-5 हजार भेटतील. कमळी म्हणते, मग हो आम्ही करायला तयार आहे. सगळं कमळीला आठवण येते. आता मग कमळी ऋषीला म्हणते, ऋषी सर मला कुठंतरी जायचं आहे कामानिमित्त. ऋषी म्हणतो, मी सोडून देईल ना तुला कमळी. कमळी म्हणते, नाही नाही
मग कमळी म्हणते, आम्ही सगळे परत दर्शन करून येतो. इकडे अन्नपूर्णा आजी तिच्या नातीच्या वाढदिवसाची तयारी करत असते. ते बायांना सांगते, लवकर आटपा. तिथं एक मोठी लाल खुर्ची असते, ज्याच्यावर माझी नात बसेल अशी अन्नपूर्णा आजी स्वप्न बघत असते आणि त्या खुर्चीवर हात फिरवत असते. तेव्हाच गुरुजीचा फोन येतो. अन्नपूर्णा आजी म्हणते, नेहमीचप्रमाणे मी दरवर्षी 100 अनाथ मुलांना दान देते. गुरुजी म्हणतात, त्याचं पुण्य तुमच्या नातीलाच जाणार आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते, फक्त यावर्षी तिचे पाऊल पडू द्या या घरात. गुरुजी म्हणतात, आजच पडतील. अन्नपूर्णा आजी खुश होते. गुरुजी म्हणतात, याची शक्यता आहे. आता रागिनी दुरूनच अन्नपूर्णा आजीला बघून विचार करते, हे बुडी का खुश आहे. अन्नपूर्णा आजी फोन ठेवते आणि खूप खुश असते नातीला बघण्यासाठी. रागिनी लपून सतत अन्नपूर्णा आजीवर लक्ष ठेवत असते. ऋषी सगळ्यांना गाडीनं सोडतो. तेव्हाच ऋषीला त्याची लहानपणाची मैत्रीण क्षेप्रा दिसते. क्षेप्रासोबत निनाद भालेराव नावाचा व्यक्ती असतो. ऋषी कमळी निंगी बंड्याची ओळख करून देतो. क्षेप्रा म्हणते, मी तुम्हालाच भेटायला आली आहे. माझा मित्र निनाद भालेराव, त्याचं एक प्रोजेक्ट आहे, फेस्ट, माइंड फेस्ट. त्याच्या निमित्त तुमच्या कॉलेजच्या GSला भेटायचं होतं. ऋषी म्हणतो, कॉलेजला जायची काहीच गरज नाही. कॉलेजचा GS इथंच आहे. भेट कमळीला. आता कमळी, निनाद, ऋषी, क्षेप्रा हे कॅन्टीनमध्ये चहा घेत असतात आणि कमळी निंगीला सांगते, कॉन्ट्रॅक्टर येते की नाही त्याच्यावर लक्ष ठेव. क्षेप्रा, ऋषी, कमळी हे कॅन्टीनमध्ये चहा घेत प्रोजेक्टबद्दल चर्चा करत असतात. निनाद आता डायरेक्ट त्याच्या प्रोजेक्टबद्दल बोलणं सुरू करतो. म्हणतो, मला कॉलेजमध्ये एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. निनाद म्हणतो, मी एका AI ची रचना केली आहे. या AIला आपली आवड निवड आणि हवे ते सगळे उत्तरं माहीत आहेत. कमळी म्हणते, नको हवे ते सगळे माहीत आहे. निनाद म्हणतो, हा AI असं समज माझ्या बेस्ट फ्रेंडहून मला जास्त ओळखतो. असं समज हाच माझा बेस्ट फ्रेंड आहे. निनाद म्हणतो, हा मदतगार आहे आणि एक मित्र आहे. कमळी म्हणते, मैत्रीत फक्त मदतगार आणि मित्र म्हणजेच मैत्री नसते. मैत्रीत भांडणं, शाबासकी, कान पिळणं हे सगळं असते आणि हे सगळ्याच नात्यात असलं पाहिजे. ऋषी म्हणते, मी सहमत आहे. निनाद हा सहमत नसतो. निनाद म्हणतो, जग पुढे चाललाय, आपण पण जायला पाहिजे. कमळी म्हणते, नातं सोडून? निनाद म्हणतो, नाही, नवीन नाते बनून. कमळी म्हणते, कोणी माणसाला कसं काय बदलू शकते? ऋषी म्हणते, निनाद आपली फक्त बाजू मांडत आहे कमळी. कमळी म्हणते, मी पण माझी बाजू मांडत आहे. निनाद म्हणतो, जग पुढे चाललाय, आपण डोळ्याला झापड लावून बसणं हे चालेल नाही. कमळीला काही कळत नाही. मग क्षेप्रा मधात बोलते. क्षेप्रा म्हणते, जशी पाटी आली, मग पेन आला, नंतर कम्प्युटर आले, तसंच आपण आधुनिक होत गेलो. निनाद हेच तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग कमळीला कळायला लागते. कमळी म्हणते, आपण पण या आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजेत. हे तुमचं बरोबर आहे, पण पुढचं नवीन धरायला मागचं नातं नाही सोडून द्यायचं, हे असं मला वाटते. निनाद म्हणते, ठीक आहे, मी याचा प्रयत्न करेल. निनाद म्हणते, मग GS कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन द्यायसाठी तुमची परवानगी आहे का? कमळी म्हणते, हो, द्या. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पण एक नवीन मित्र भेटेल, अनमिस. आता आपण बघतो, नयनताराला अन्नपूर्णा आजीचा फोन येते. अन्नपूर्णा आजी म्हणते, जे काही पण झालं त्याचा तुला खूप राग आला असेल. नयनतारा म्हणते, माझा फक्त अनिका आणि कामिनीवर राग आहे. अन्नपूर्णा आजी, तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते, हेच मला ऐकायचं होतं. अन्नपूर्णा आजी मग नयनताराला तिच्या मोठ्या नातीच्या वाढदिवसाला बोलावते. नयनतारा म्हणते, मी नक्की येईल. हे सगळं रागिनी लपून ऐकते. रागिनी म्हणते, हिला 2 खुशखबऱ्या भेटल्या. गुरुजींना पहिले म्हटलं
केईची मोठी नात येणार आहे. आणि आता हे नयनतारा. आजचा एपिसोड इथं समाप्त झालेला आहे. प्रेक्षकांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही यूट्यूबवर असता तेव्हा तुम्ही यूट्यूबवर काय सर्च करता, काय टाईप करता किंवा काय बोलता ज्याने की तुम्हाला कॉमेडी सिरियल हे बघायला भेटते. हे मला नक्की कळवा की तुम्ही कॉमेडी सिरियल हे कसे काय बघता. याची माहिती तुम्ही मला खाली कमेंटमध्ये लिहून देऊ शकता. नक्की कमेंटमध्ये कळवा.